नमस्कार, मैं आस्था पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत और करेंगे खास खबर की ओर। कंधार तहसील के बारोल गांव में अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर योग शिविर का भव्य आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में ग्रामीणों ने भाग लेकर योग अभ्यास किया और स्वस्थ जीवन के लिए योग के महत्व को भी समझा। इस योग शिविर का संचालन भारतीय जनता पार्टी कंधार के सरचिटपीढ़ी से एसपी जाधव ने किया। उन्होंने उपस्थित लोगों को योग के महत्व, नियमित योग अभ्यास के लाभ तथा स्वस्थ जीवन शैली में योग की भूमिका के बारे में विस्तार से जानकारी दी। कार्यक्रम के दौरान नामदेव महाराज मठ संस्थान बारोल के संत नामदेव महाराज एवं एसपी जाधव ने भी अपने विचार व्यक्त किए। उन्होंने कहा कि केवल योग जो है शारीरिक व्यायाम नहीं बल्कि मानसिक संतुलन, आत्मिक शांति और बेहतर जीवन का माध्यम है। इस अवसर पर जयराम कांबले, तुकाराम पोटवाड़, धनाजी जाधव, बाला साहेब पाटिल जाधव, दिगंबर पाटिल, वर्जे सहित कई गणमान्य नागरिक और ग्रामीण मौजूद रहे। कार्यक्रम का उद्देश्य लोगों को योग के प्रति जागरूक करना और स्वस्थ जीवन अपनाने के लिए प्रेरित करना रहा। नमस्कार, मी दिगंबर तेलंगे सी न्यूज भारत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कंधार तालुक्यातील बारोळ या ठिकाणी आलेलो आहोत। बारोळ या ठिकाणी नामदेव महाराज मठ संस्थान या ठिकाणी आज जागतिक योग दिनानिमित्त आज योग शिबिर संपन्न झालेलं आहे आणि त्या योग शिबिराचे शिक्षक आज बारोळचे एसपी जाधव सर आहेत, ते भारतीय जनता पार्टी कंधारचे सरचिटणीस आहेत आणि आज ते योग शिबिराचे शिक्षक होते। तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर नमस्कार, तुमचं सी न्यूज भारत चॅनलमध्ये आज आपल्या उपस्थितीमध्ये योगा शिबिराचा योग संपन्न झालेला आहे, त्याबद्दलची आपण काय प्रतिक्रिया? सर्वांना हरिओम। आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बारोळ येथे कंधार दक्षिण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि पतंजली योग समिती बारोळ यांच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। भारत देशातील प्रत्येक नागरिक हा सुदृढ राहावा, संपन्न राहावा, मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा, शारीरिकदृष्ट्या देखील सुदृढ असावा आणि आमचा कार्यकर्ता देखील शारीरिक सक्षम असला पाहिजे, तरच तो सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकतो। या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय शिबिरांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी हे एक दिवसीय शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। हे शिबिर सर आपण किती वर्षापासून या ठिकाणी जवळपास 15 वर्षापासून या शिबिराचं या ठिकाणी बारोळ येथे आयोजन केले जाते। या निमित्तानं दरवर्षी 7 दिवशी किंवा 5 दिवसीय शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं जाते आणि सर्व गावातील लहान थोर पुरुष स्त्री यांना या ठिकाणी येण्याचं आवाहन केले जाते आणि त्यांना योगाचे त्या ठिकाणी धडे दिले जातात। योगाच्या शिबिरामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती देण्यात आली? या ठिकाणी ज्या काही अलीकडच्या काळामध्ये अपचन आहे, शुगर आहे, बीपी आहे, त्याचबरोबर गुडघ्यांचे त्रास आहेत, कमरेचे त्रास आहेत, या संदर्भामध्ये जे योग्य आहेत आणि जे आसन केल्यामुळे हे आजार होणार नाहीत किंवा जे झालेले आजार आहेत ते लवकर दुरुस्त होतील यासाठी म्हणून या ठिकाणी शिबिरांचे योगांचे धडे या ठिकाणी दिले जातात। त्याचबरोबर आपल्यासोबत आज नामदेव महाराज मठ संस्थानाचे महंत आहेत आपल्यासोबत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज योग शिबिर संपन्न झालेलं आहे। गुरुजी, आज आपल्या उपस्थितीमध्ये आज आपल्या मठामध्ये योग शिबिराचं योग संपन्न झालेले आहे, त्याबद्दलची आपण काय माहिती? हा योग हे काळाची गरज असून खरंच म्हणलं आज गुरुजीला धन्यता देईल तितकं कमी, कारण आमच्या या ग्रामीण भागामध्ये असे काही कार्यकर्ते, काही जे समाजकार्य करणारे व्यक्ती आहेत, त्याला काळाची गरज आहे। कारण योग हे असं आहे की ह्याच्यापासून शरीराला पण समाजाला एक प्रेरणा आहे, येणाऱ्या तरुण पिढीसाठी ही प्रेरणादायी ठरणार आहे। आज समाजातील सर्वजण लहान थोर स्त्री पुरुष या सगळ्या एकत्र करून हे जे पराकष्ट गुरु घेतात, खरं हेला धन्यता देईल तेवढी कमी, कारण आज या ग्रामीण भागाला योगा हेच काही माहीत नव्हतं। बरेच दिवस झाले हे ह्या सहकार्याचं आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जागी जाऊन सगळ्याला मुलाखत देऊन 4 माणसं गोळा करून याची माहिती प्रेरणा बरेच दिवसापासून सर हे कार्य करीत आहे। खरं म्हणलं तर खरीच हे सगळ्या समाजाला या येणाऱ्या काळामध्ये ह्याची आवश्यकता आहे, गरज आहे। पण कुठलंही अमृत हे एकदम पचना थोडं द्यावं लागते, तसं गुरुजी थोडं करणार 4चे 8 8चे 12 असे करीत आज या स्टेपपर्यंत आहेत की आज सगळ्यांच्या लक्षात आलं काही येणाऱ्या भविष्य काळामध्ये असंच गुरुजी आपण या कार्याची भरभराटी हो, असंच या प्रत्येक ह्याच्यामध्ये यश होऊन तरुण पिढीसाठी ते हे घेणे सगळ्यात आवश्यक आहे। आज आमच्या इथे
काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आज तुम्हाला सांगतो महिला मंडळ आहे, आज तरी पण हे गोष्टीचं कार्यकर्ते असताना सरने जे घेतलेले कष्ट असेल व परिसराच्या आमच्या लोकांनी जे सहकार्य आहे तो तो अमूल्य आहे. आणि असंच जर सहकार्य देत राहिलं तर सगळ्यासाठी येणारा काळ सुखमय होईल. तसंच प्रत्येक गोष्टीकर जसं पर्यावरण आहे तसं आहे, प्रत्येक गोष्टीकर आपल्याला आणखी सुधारणा करावं लागणार आहे. सरला एकच मागणी आहे की ह्या वेळेला अशी जे राबविण्यासारखं आणखी काही योजना राबविता आल्या, तरुण पिढीला काही आज समजा काही गावातले वरिष्ठ माणसाला काही घेऊन असले तर आणखी काही कार्यक्रम राबविता आले, आणखी काळाला आणखी सुलभ होईल. आता नवीन पिढीला आता हलून उठलेली अशी पर्याय नाही. आता हे तर गोष्टी तुम्ही जर चेतावणी देत राहिली, आज 10 पैकी 5 बी सुधारले, 5 ते 25 वाला वेळ लागणार नाही. आणि खरी काळाची गरज हेच आहे की माणसाकडे सर्व काही झालं पण शरीर संपत्तीसाठी आपल्याकडे उणीव आहे. आता हे जर आज पूर्ण झालं नाही तर आपण पुढे भविष्यात काही करू शकणार. साठी हे गुरुजीने केलेले कार्यक्रम अति उत्तम आहे. असंच याच्या कार्याची भरभराट हो एवढंच प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो. दिगंबरजी तेलंगे, सी न्यूज भारत, नांदेड़. फिलहाल अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर आयोजित इस कार्यक्रम ने ग्रामीणों को योग को दैनिक जीवन में अपनाने और स्वस्थ जीवन शैली की ओर बढ़ने का संदेश दिया। आयोजकों ने लोगों से नियमित योगाभ्यास कर शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बेहतर बनाने की अपील भी की। फिलहाल के लिए इस खास खबर में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।